जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील अकोला गावात MSCBच्या निष्काळजीपणामुळे 4 दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्याला मोठी आग लागली होती। आगीमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं होतं। याची पाहणी करण्यासाठी माजी राज्यमंत्री आणि आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य केलं जाईल आणि MSCBच्या निष्काळजीपणामुळे जी घटना घडली त्या अधिकाऱ्यांवर सक्त कारवाई करून गुन्हा दाखल केला जाईल असे भेटी दरम्यान कुचे म्हणाले। या प्रसंगी शेतकऱ्यांना दैनिक पार्श्वभूमी मित्रमंडळाच्या वतीनं चारा वाटप करण्यात आला। MSCBच्या गलथान कारभारामुळे महावितरणच्या गलथान कारभारामुळे जिडं असं नुकसान होत असन। मी या गावचे सरपंच असतील, माधुभाऊ असेल, त्यांच्या नामदेवभाऊ असेल, मी यांना सगळ्याला सांगितलं होतं की तुम्ही MSCBला एक निवेदन द्या, त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला एक निवेदन द्या आणि गुन्हा दाखल केला पाहिजे। शॉर्ट सर्किटमुळे होतं, कोणाला आम्ही पाठीशी घालणार नाही। अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे जर मुक्त जनावर असेल, शेतकऱ्याचा आज नशीब चांगले की काही जीवितहानी झाली नाही, पण जर काही जीवितहानी झाली असती तर काय केलं असतं, म्हणून कोणाची आम्ही गय केली जाणार नाही असंही मी त्यांना सांगितलं। ह्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कधीपर्यंत मदत मिळेल ना, आम्ही पूर्ण ताकदीनं सरकारच्या पाठीशी। आता मी आत्ता सांगितलं MRG असून गाय उठे देऊ, पुन्हा त्यांना स्वतः वैयक्तिक काही मदत चारा मी सांगितलं। आत्ताच नामदेव त्यांना सांगितलं की जिथं चारा भेटत तिथं 2-3 ट्रॅक्टर मारून घ्या, त्या शेतकऱ्याला आम्ही चारा देण्याचं काम आम्ही करू। आता जसं पार्श्वभूमीने केलंय, दिलीप शेठ राठीनं 3 ट्रॅक्टर आणले, तुम्ही बघितलं असेल, तसंच आम्ही सर्वजण करू, त्यांनी काही मदतही करू आली। असं आहे, जालना जिल्ह्यात सगळ्यात जास्त पाणी टंचाई बदनापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर चाऱ्यांचाही प्रश्न निर्माण झालेला आहे। शेतकऱ्यांकडून चारा छावण्या सुरू करावी अशी मागणी आता होताना दिसते। चाऱ्याच्या बाबतीत अजूनपर्यंत काही मला वाटत नाही, पावसाळा चांगला होता, परंतु पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे। सरकार आणि आम्ही दोघंही या जालना जिल्ह्याचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मिटविण्यासाठी मराठवाड्याची वॉटर ग्रीड होणार आहे। मधल्या आघाडीच्या काळाच्या सरकारमध्ये जी वॉटर ग्रीड मंजूर झाली होती तिला स्थगिती दिली होती, पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या दोघांच्या नेतृत्वामध्ये मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीडचं 100% मंजुरी या 2 महिन्यामध्ये मिळेल आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जायकवाडीमधून जर जेव्हा पाणी मिळेल तेव्हा पाणी टंचाई तर हे कायम। आता त्याला आहे ना एकच पर्याय, पश्चिम वाहिन्यामधलं पाणी आहे, याच्यापेक्षा आणि वॉटर ग्रीड हे 2च पर्याय। आता जलजीवन मिशन योजना केली तर काय करणार, पाणी नाही भूपातळी, त्याच्यामुळे पाऊस कमी पडला काही जण, त्याच्यासाठी पश्चिम वाहिन्याचं पाणी आणणे मराठवाड्यात, त्याच्यामुळे जालना जिल्ह्यात हे होईल एवढं मी आज। तुम्ही स्वतः अधिवेशनामध्ये जलजीवन मिशनचा प्रश्न उचलला होता, नेमकं हे कशामुळे होत असावं? जलजीवन हे दुर्दैव आहे बघा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, अधिकाऱ्याच्या आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळं काही योजनेचं वाटो होतं। आम्ही बोललो, हे बोलले, सगळेच बोलले, जलजीवन मिशनचं वाटोच झालंय, ते काय राहील कोणी सांगा मला। आता कोणती चौकशी याची झाली पाहिजे? चौकशी सुरू केली होईल ना, कमीत कमी चौकशीमध्ये त्या गावाचं काम तरी पूर्ण होईन, अधुरं झालेलं, आम्हाला ही अपेक्षा आहे। म्हणून त्यांना न्याय मिळावा म्हणून आमची मागणी आहे। अधिवेशन त्यासाठी असतं, मी असेल तर कोणताही आमदार असेल तर भाऊ असतील, आम्ही ज्या लोकांनी निवडून दिलं असतं त्यांची भूमिका, त्यांचा विषय मांडण्यासाठी। NTV न्यूज मराठी, जालना।